नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका गावातील 3 महाविद्यालयीन तरुणी आपापल्या मित्रांसोबत तामसा रोडवरील लॉजवर गेलेल्या होत्या। त्यापैकी एका तरुणीच्या अल्पवयीन भावाला ही माहिती समजताच लॉजवर जाऊन या बहिणीला त्यानं रंगेहात पकडलं। या दरम्यान घाबरलेल्या बहिणीनं लॉजवरून उडी मारून पळ काढला, तर तरुणीच्या भावानं तरुणावर चाकूनं वार केले। दरम्यान या प्रकारानंतर तरुणीनं आपल्याच मित्रांसह तिघांवर अत्याचाराचा आरोप केलाय। तरुणीच्या तक्रारीवरून तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर तरुणीच्या अल्पवयीन भावासह तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालाय। 3 मुलगा जे आरोपी पण 3 आहे आणि असा इन्व्हॉल्वमेंट होता की ते सर्व गोष्टी ह्या तपासमध्ये समोर येईल। किती लोक होता इन्व्हॉल्व, किती लोक कुठे गेला होता, हा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आणि आरोपी किती आहे हा सर्व आणि विक्टिम किती आहे ते सर्व गुण तपासमध्ये समोर येईल। सध्या एकच विक्टिम आहे असा दिसतो।